चातुर्मासात करावयाची व्रते. चातुर्मास म्हटले की व्रत करणे आलेच. पूर्वीपासूनच चातुर्मासात व्रत करण्याचा नियम आहे. या व्रतांनी आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण होते. त्याचप्रमाणे घरामध्ये स्थैर्य, धनसंपत्ती, सुखसमृद्धी येते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. सर्वच व्रते सर्वांनाच करणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपण कोणते व्रत करू शकतो हे पाहून संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी. आषाढी देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत पूर्ण 4ही महिने ही व्रते करायची आहेत. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चातुर्मासात कोणकोणती व्रते करू शकतो हे आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी 10 प्रकारची व्रते सांगितली आहेत. तर चला पाहूया चातुर्मासात कोणकोणती व्रत करायची आहेत आणि आपण ती कशा प्रकारे करायची आहेत. पहिले व्रत हळदी कुंकू स्वस्तिक व्रत. या व्रतामध्ये रोज देवापुढे पाटावर किंवा एका छोट्याशा फळीवरती एक स्वस्तिक हळदीचे आणि एक स्वस्तिक कुंकवाचे काढायचे आहे. म्हणजे हळदीने आणि कुंकवाने काढायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे, धूप दीप दाखवायचा, एखादे फूल व्हायचे. दुसऱ्या दिवशी ते पुसून परत दुसरे स्वस्तिक काढायचे आहे. असे 4ही महिने हे व्रत करायचे आहे. दुसरे व्रत गोपद्म व्रत. ह्या व्रतामध्ये देवासमोर पाटावर रांगोळीने रोज 33 गोपद्म काढायचे आहेत. म्हणजेच गायीची पावले काढायची आहेत. त्याला हळदी कुंकू व्हायचे आहे, धूपदीप दाखवायचे आहे, फूल व्हायचे आहे. दुसऱ्या दिवशी पुसून नंतर दुसरे गोपद्म काढायचे आहेत. तिसरे व्रत सूर्यपूजा व्रत. तसे तर आपण पूर्ण वर्षभर सूर्याची पूजा करत असतो, सूर्याला अर्घ्य देत असतो. व्रत आपण वर्षभर करू शकतो. पण ज्यांना जमत नाही त्यांनी निदान ह्या चातुर्मासात रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. सूर्याला तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालून ते पाणी सूर्याला अर्पण करायचे. अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणावा. यामुळे सूर्याची कृपादृष्टी आपल्यावर होते. चौथे व्रत आहे तुळशी पूजेचे व्रत. आपण महिला पूर्ण 12ही महिने तुळशीची पूजा करत असतो. तसेच चातुर्मासात केलेली कोणतीही पूजा व्रत लवकर फलदायी होते. त्यामुळे ह्या चातुर्मासात तर आवर्जून रोज तुळशीला हळदी कुंकू व्हायचे, पाणी घालायचे. त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि तुळशीला फूल व्हायचे आहे. तिला धूपदीप दाखवायचा. पाचवे व्रत गोपूजा म्हणजेच गायीची पूजा. या व्रतामध्ये पूर्ण चातुर्मास म्हणजेच 4ही महिने रोज गायीची पूजा करावी. त्यामध्ये आधीच चौकशी करून ठेवावी की घराजवळ कुठे गोशाळा आहे किंवा आजकाल प्रत्येकच मंदिरामध्ये गाय वासरू असते. तिथे जाऊन तुम्ही गायीची हळद कुंकू लावून पूजा करायची. तिला यथाशक्ती खाऊ घालायचे. त्यामध्ये विशेषतः पिवळ्या पदार्थांना जास्त महत्त्व आहे. पिवळ्या पदार्थांना, पिवळ्या मिठाईला, पिवळ्या फळांना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ तुम्ही तिला खाऊ घालू शकता. गूळ, केळी, त्याचप्रमाणे हळद टाकून पोळी, पुरणाची पोळी अशा प्रकारे तुम्ही गाईला खाऊ घालायचे आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे. 6वे व्रत आहे विष्णुपूजा. सृष्टीचे पालन करता भगवान श्री हरी श्री विष्णूंची विशेष कृपादृष्टी मिळवण्यासाठी भगवान विष्णूंचे चातुर्मासात पूजा आणि व्रत करावे. आपल्या घरातील बाळकृष्ण ताटात किंवा तांबणामध्ये घेऊन पंचामृताने स्नान घालायचे आहे. पंचामृतामध्ये दूध, तूप, मध, साखर आणि दही अशा प्रकारे पंचामृत बनवून रोज श्री हरी श्री विष्णूंना स्नान घालायचे, अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची यथासांग पूजा करायची आहे. एखादे वस्त्र घालायचे आहे, हळद कुंकू व्हायचे आहे, चंदन लावायचे आहे, तुळस आणि पिवळे फूल आवर्जून व्हायचे आहे. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे.
त्यामुळे भगवान श्रीहरी श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात असे सांगितले जाते. 7वे व्रत भगवान शिवांची पूजा अर्थात महादेवांची पूजा. ह्या व्रतामध्ये रोज आपल्या घरातील महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे महादेवांना पांढरे फूल आणि बेल व्हायचे आहे. यामध्ये तुम्ही असे देखील नियम करू शकता की त्यामध्ये तुम्ही इतकीच फुले वाहणार आहात, इतकेच बेलपत्र वाहणार आहात. तुम्हाला जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे संकल्प करून म्हणजेच रोजच तेवढ्याच संख्येने फुले आणि तेवढ्याच संख्येने बेलपत्र व्हायचे आहे. उदाहरणार्थ 11 फुले 11 बेलपत्र, 21 फुले 21 बेलपत्र. पुढील व्रत आहे म्हणजेच 8वे व्रत आहे सवाष्ण पूजन. ह्या व्रतामध्ये रोज एका सवाष्ण स्त्रीची ओटी भरावी. तिला हळद कुंकू लावावे. हळकुंड, खारीक, खोबरे, तांदूळ किंवा गहू याने तिची ओटी भरावी. तुमच्या इच्छेनुसार शक्य असेल तर दर शुक्रवारी खणा नारळाने ओटी भरावी व तिला बांगड्या भराव्यात. यामुळे स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते. 9वे व्रत आहे एकभुक्त राहणे म्हणजेच एकाच वेळी भोजन करणे. चातुर्मासात 4ही महिने एक वेळ जेवण, एक वेळ फराळ करावा. त्याचप्रमाणे पूर्ण 4ही महिने कांदा लसूण वर्ज्य करावे. मांसाहार करू नये. त्याचप्रमाणे यथाशक्ती अन्नदान देखील करावे. यामध्ये पानावरती जेवण करण्याचा देखील नियम आहे. 10वे आणि शेवटचे व्रत म्हणजेच रोज चातुर्मासात विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त, भगवद्गीतेचा एक अध्याय, हरिपाठ, शिवचालिसा, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र यापैकी किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवतांचे स्तोत्र वाचत आहात ते स्तोत्र कोणत्याही एका स्तोत्राचे नियमित पठण करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा, गुरूंचा, आराध्य देवतेचा संकल्पयुक्त नामजप करायचा आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी संकल्प करायचा की पूर्ण 4 महिने होईपर्यंत तुम्ही अमुक अमुक संख्येचा नामजप करणार आहात. त्यानुसार रोजची संख्या ठरवून रोज तेवढ्याच माळा एकाच जागी एकाच वेळी तो नामजप करायचा आहे. अशा प्रकारे 4ही महिन्यामध्ये तेवढी जपसंख्या पूर्ण झाली पाहिजे. वरील सांगितलेली सर्वच व्रते सर्वांनाच जमतील असे नाही. फक्त नियम हाच आहे की ही चातुर्मासातील ही व्रते 4ही महिने रोज करायची आहेत. यातील काही व्रते अशी आहेत की ती रोज आपण एकाच जागी एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी करायची आहेत. शक्यतो आपली ती वेळ किंवा ती जागा चुकवायची नाहीये. 4ही महिन्यामध्ये मासिक धर्म, सुतक किंवा काही अडचण आली तर व्रत शक्य नसल्यास परत शुद्ध होऊन व्रतास सुरुवात करावी. चातुर्मासाच्या शेवटी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जमेल त्या दिवशी उद्यापन म्हणून एका विवाहित जोडप्याला घरी बोलवावे. गोडाधोडाचे जेवण घालावे. यथाशक्ती स्त्री सवाष्णेस खण नारळ साडीने ओटी भरावी. पुरुषास शर्ट पीस, पॅन्ट पीस, धोतर, पंचा असा आहेर करावा. त्याचप्रमाणे जमल्यास जवळील मंदिरामध्ये शिदा द्यावा. कोणतेही व्रत हे मनापासून श्रद्धेने करावे. त्याचे फळ हे निश्चितच मिळते आणि शुभ फलच मिळते. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये अशाच माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.